नागपूर लोकसभा लढलेले नाना पटोले इथून पळून गेलेले आहेत। विजय वडेट्टीवार देखील आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याकरिता घाबरत आहेत। काँग्रेसमध्ये असं आहे की वरिष्ठ नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात जाणार आहे। रामटेकसाठी नितीन राऊत यांच्यासाठी आग्रह आहे, नाना पटोलेंसाठी भंडारा आणि विजय वडेट्टीवारांसाठी चंद्रपूर। कसं बघता तुम्ही एकूणच? पण नेते इच्छुक नाही फार। बघा, देशासाठी, मोदीजींसाठी आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित देश होण्याकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांपासून सर्वोच्च नेते सातत्याने प्रामाणिक प्रयत्न बूथ पातळीपर्यंत करताना आपल्याला दिसतात। अतिशय उत्साह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये असताना काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे पराजित मानसिकतेमध्ये आहे, निरुत्साह त्यांच्यामध्ये आहे। कार्यकर्ते असो किंवा नेते असो, नागपूर लोकसभा लढलेले नाना पटोले इथून पळून गेलेले आहेत आणि आता ते स्वतःच्या गृह जिल्हा भंडारा गोंदियामध्ये देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी घाबरत आहेत। विजय वडेट्टीवार देखील आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याकरिता घाबरत आहेत। तीच परिस्थिती नितीन राऊत यांची देखील आहे आणि म्हणून पळ काढण्याचा प्रयत्न काँग्रेसचे सर्वोच्च नेते, प्रदेशाध्यक्ष असतील, विरोधी पक्ष नेते असतील, हे करताना आपल्याला दिसतायत। अतिशय मोठा खऱ्या अर्थाने निरुत्साह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये त्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो। मी तर म्हणेल, आमच्या विदर्भाच्या भाषेत बोलायचं झालं तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची लोकसभा निवडणूक लढण्याकरिता फाटलेली आहे। गंज मामाला ज्याची भीती वाटते त्यांना थेट तुरुंगात टाकले जाते अशी उपाधी संजय राऊत आणि पंतप्रधानांनी केली आहे। जवळी टीका रोज अशाच पद्धतीने होताना नाही, संजय राऊतांमध्ये जो हा सर्व अतिशयोक्तीपणा भरला आहे तो त्यांच्या पक्षाला नडलेला आपल्याला दिसेल। मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राची जनता ही महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराचा पराभव त्या निमित्ताने केलेला आपल्याला पाहायला मिळेल। मोदीजींवर विश्वास या राज्यातील जनसामान्यांचा आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र व देश विकसित होईल त्याकरिता प्रत्येकजण महायुतीच्याच उमेदवाराला निवडून देण्याच्या मानसिकतेमध्ये आज आहे। संजय राऊतांच्या ह्या वक्तव्याचा विपर्यास किंवा त्या निमित्ताने कुठेही दक्षता कोणीही सामान्य मतदार घेत नाहीये। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस राहिलेले अशा परिस्थितीत नाव अजूनही घोषित झाली, उमेदवाराचं नाव चर्चेत मात्र घोषणा झाली। जसं आमचे नेते देवेंद्रजी म्हणतात, आगे आगे देखिए होता है क्या, त्यासाठी किंबहुना वेळ लागलेला आहे। उद्या आणि परवा हे फॉर्म भरण्यासाठी त्यानिमित्ताने सुट्टीचे दिवस आहे। याच दिवसांमध्ये लवकरच सर्व महायुतीचे उमेदवार जाहीर होतील। 26 आणि 27 तारखेला सगळ्यांनी आपले उमेदवारी अर्ज महायुतीच्या कॅन्डिडेट्सनी भरलेले देखील आपल्याला पाहायला मिळतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।